छोटंसं उदाहरण देते. फार पूर्वी मी बँकेमध्ये नोकरी करत होते, पदवी मिळाल्या तर लॉकर बँकेचा ऑपरेट करायला जेव्हा लोक यायचे तेव्हा बहुसंख्य वेळेला पुरुष आणि बायका यायचे. म्हणजे नवरा बायको जोडीने यायचे किंवा जर एखादी बाई असेल तर तिच्याबरोबर हमखास एखादा पुरुष आलेला असायचा. तर सतत हे बघितल्यानंतर आणि मग पुरुष कुरकुर करायचे, कारण कधीतरी अर्धा दिवस रजा घ्यायला लागायची त्यांना, काहीतरी असं हातवारे करत बसणार तिथे वगैरे, हिला एकटीला यायला भीती वाटते असं तसं. मग माझ्या डोक्यामध्ये विचार यायला लागले तेव्हा की साधी बँकेचा लॉकर ऑपरेट करायची गोष्ट सुद्धा स्वतःच्या जबाबदारीवरती त्या का करत नाही? कारण शी इज आन्सरेबल टू समबडी, आणि समबडी म्हणजे बहुतेक वेळेला घरातले पुरुष. नक्कीच समजतं. आणि तुला ते जमणारच नाही अशाच पद्धतीने वाढवलंय तुम्ही, तर त्या माणसाला कसा आत्मविश्वास निर्माण होईल? तू कर, मी आहे बरोबर, काय होईल जास्तीत जास्त, अमुक आहे, ठीक आहे मी आहे, असा दिलासाच नाहीये ना. येतं लक्षात. चुकीवरती बोट ठेवायला टपलेलेच आहेत सगळेजण, आणि मग त्या एका चुकीसाठी आयुष्यभर तुम्हाला शिक्षा द्यायला सुद्धा लोक तयार आहेत. किंवा आयुष्यभर टोमणे द्यायला तयार आहेत, शिक्षा द्यायला तयार आहेत, पुन्हा पुन्हा तिथेच येऊन तुम्हाला तुमचा आत्मविश्वास पार शून्यावरती आणून ठेवायला तयारी आहे लोकांची.